नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 58 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सोनालीची धमाल पार्टी झाल्यानंतर सगळे कारमध्ये बसून घरी जात असतात. तेव्हा हवा शांत होती, पण मनात अजूनही त्या गेमची, त्या मज्जेची आणि त्या रोमॅन्टिक डायलॉगची धूसर ऊब शिल्लक होती. प्रीती ड्रायव्हिंग सीटवर बसलेली होती, बाजूला नीता होती आणि मागच्या सीटवर केतकी मनाली बसलेल्या होत्या. गाडी सुरू होताच केतकी म्हणते, "ए प्रीती, आजचा तुझा फिल्मी डायलॉग काय भारी होता ग. अजूनही आठवल्यावर हसू येतं." मनाली ही लगेच म्हणते, "हो हो, तू त्यावेळी तो डायलॉग म्हणत असताना अगदी हिरोईनच दिसत होतीस." आणि प्रीती तेव्हा सतीच्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्याची तर स्माईल थांबतच नव्हती. नीता ही खोडकर नजरेने म्हणते, "अगं प्रीती, आज खरंच तुझा आणि सतीचा रोमॅन्टिक सीन आम्ही लाईव्ह बघितला. आता अजून पुढचं काय प्लॅन आहे सांग ना प्रीती." तेव्हा प्रीती गाडीवर लक्ष ठेवतच रागावल्यासारखी चेहरा करत म्हणते, "बस झालं ग, आता तुम्ही सगळ्या थांबा. काहीही बोलत बसू नका ग, त्या सगळ्या गोष्टी मागे ठेवा." ती थोडा श्वास घेते आणि मग गंभीरपणे म्हणते, "आता ऐका, महत्वाचं सांगते. तुम्ही उद्यापासून पॅकिंग चालू करा. परवा दिवशी सकाळची आपली नागपूरची फ्लाईट आहे. आज रात्रीच मी आपल्या सगळ्यांच्या नागपूरच्या तिकिटांची बुकिंग करणार आहे." तेव्हा क्षणभर गाडीत एकदम शांतता असते आणि मग एकदम केतकी जोरात म्हणते, "परवा दिवशी? म्हणजे फक्त एक दिवस उरलाय पॅकिंगसाठी? अरे देवा, माझे अर्धे कपडे तर सुकायलाही लावलेले नाहीत." मागून मनाली कडाडून हसत म्हणते, "माझं बघ, मला तर काय घ्यायचं काय नको कळतच नाही. प्रीती, तू मला लिस्ट दे, त्यानुसारच मी सगळी पॅकिंग करते." प्रीती थोडी हसतच म्हणते, "म्हणूनच तर आज सांगितलं तुम्हाला. नीट पॅकिंग करा. एक दिवसात करून टाका ग. मी सतीश, कार्तिक आणि सोनालीलाही फोन करून सांगते. लवकर पॅकिंग करा, नागपूरला परवा दिवशी जायचं आहे." केतकी आनंदाने म्हणते, "प्रीती, मग यावेळी नागपूरमध्ये धम्माल होणार." मनाली ही म्हणते, "हो, मी तर आधीच एक्सायटेड झाले." तेव्हा प्रीती हलकसं हसते. गाडी रात्रीच्या शांत रस्त्यावर पुढे जात असते. घरी आल्यावर प्रीती कपडे बदलून ताजीतवानी होते. केस झटकतच ती बेडवर येते आणि मोबाईल हातात घेते. तेव्हा ती सर्वप्रथम सोनालीला फोन लावते. सोनाली फोन उचलताच म्हणते, "हॅलो प्रीती." "काय ग प्रीती, माझ्या डान्सचं कौतुक करण्यासाठी फोन लावलीस की काय?" प्रीती हसत म्हणते, "हो, ते पण आहेच, पण अजून एक तुला सांगायचं होतं. तू लगेच पॅकिंग सुरू कर सोनाली. परवा सकाळी नागपूरची फ्लाईट आहे आपली." सोनाली एकदम इकडे तिकडे उड्या मारत म्हणते, "काय? अरे वा, परवा दिवशी सकाळी? ठीक आहे, मग मी आत्ताच पॅकिंग सुरू करते." सोनालीला फोन लावून झाल्यानंतर प्रीती लगेच कार्तिकला फोन लावते. "कार्तिक, परवा सकाळी नागपूरची फ्लाईट आहे आपली. तर तू आणि सतीश दोघांनीही पॅकिंग करून तयार राहा. आणि सतीशलाही सांग माझा फोन आला होता म्हणून." कार्तिक लगेच आनंदाने म्हणतो, "हो चालेल." आणि प्रीती, "सतीश इथेच बसला आहे. देतो त्यालाच फोन, तू सांग त्याला." कार्तिक फोन सतीशकडे देतो. "हॅलो." सतीश शांत आवाजात म्हणतो. प्रीती ही हसत म्हणते, "काय करतोस सतीश? झोपला होतास की काय?" सतीश लगेच म्हणतो, "नाही प्रीती, मी तो आपण मगाशी केलेला सीन आठवत होतो." तेव्हा लगेच प्रीतीचा चेहरा लाल होतो. "काय सतीश? कोणता सीन?" ती थोड्याशा कुतूहलाने आणि थोडीशी हसतच सतीशला विचारते. त्या बाजूला कार्तिकही जोरात हसू दाबत बसलेला असतो. सतीशला लगेच स्वतःच जाणवतं की त्याने काय म्हटलं. "अगं तसं काही नाही. म्हणजे आपण आज काढलेले फोटो बघत होतो." प्रीती हाताने कपाळावर थाप मारते, पण तिचं हसू थांबत नसतं. "हां, बरं झालं स्पष्ट केलंस ते." नंतर ती थोडी सिरियस आवाजात म्हणते, "सतीश, नागपूरला जायचं आहे परवा. आधी पॅकिंग करून ठेव, उशीर करू नकोस." सतीश लगेच म्हणतो, "अरे आमचं काय प्रीती? आम्हा बॉईजना पॅकिंग करायला वेळ लागत नाही. आमच्यासाठी 2 मिनिटाचं काम आहे. तुम्हा मुलींनाच खूप वेळ लागतो." तेव्हा सतीशच्या बाजूला बसलेला कार्तिक बरोबर असं म्हणत सतीशला टाळी देतो. सतीश पुढे प्रीतीला चिडवतच म्हणतो, "प्रीती, तुम्हालाच पॅकिंगसाठी आमची मदत हवी असेल तर सांग. आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये पॅकिंग करून देतो." तेव्हा प्रीती खळखळून हसतच म्हणते, "नको नको, तुम्ही काय पॅकिंग करणार? आम्हाला तुमची ही फ्रीची सेवा नको. आम्हीच करतो आमची पॅकिंग." तेव्हा सतीश तिकडून हसत असतो आणि प्रीतीही हसतच म्हणते, "ओके, बाय सतीश."
फोन कट होतो, पण फोनच्या दोन्ही टोकांना अजूनही हसणं चालूच असतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रीती आणि नीता दोघींनी नीट पॅकिंग करून ठेवलेली असते. 7 जणांच्या नागपूर फ्लाईटची तिकीटं प्रीतीने रात्रीच बुक केलेली होती. सगळं काही जुळवून त्या दोघी अगदी आरामात चहा पीत होत्या. तर दुसरीकडे सोनाली, केतकी, मनाली या सगळ्या मुलींनी पॅकिंग करीत असताना घरभर पसारा केलेला असतो. काय घालायचं, कोणते कपडे घालायचे, शूज कोणते घ्यायचे, कानातले कोणते घ्यायचे, अशी सगळी गडबड त्यांची चालू असते. त्या सगळ्या मुली प्रीतीला हे घेऊ का, ते घेऊ का, हे विचारण्यासाठी पुन्हा पुन्हा फोन करत होत्या. तेव्हा प्रीतीचा मोबाईल नॉनस्टॉप वाजत होता. प्रीती हात कपाळावर ठेवून स्वतःशीच म्हणत होती, काय या मुली पॅकिंग करताना किती फोन करत आहेत. त्यांना असं फोनवरून सांगण्यापेक्षा तिथे जाऊन मीच पॅकिंग करून दिली असती. पण तरीही ती प्रत्येकीला उत्तर देत होती. रात्रीच्या जेवणाआधीच प्रीती ग्रुपवर मेसेज टाकते, सगळ्यांनी लवकर जेवण करा आणि झोपा. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. 10 वाजता आपली फ्लाईट आहे. सगळे 9 वाजता एअरपोर्टवर पोहोचा. कुणीही उशीर करू नका. तेव्हा मेसेज टाकताच ग्रुपमधल्या मुली धडाधड रिप्लाय करू लागल्या. केतकी म्हणते, प्रीती झोप कशी लागणार, उद्या नागपूर, माझा तर उत्साह थांबतच नाहीये. मनाली पण लगेच म्हणते, तू म्हणशील ना 5 वाजता ये, तर मी 4:55लाच गेट समोर उभी असेन. सोनाली टाईप करते, प्रीती मी तर इतकी एक्सायटेड आहे की मला रात्रभर झोपच लागणार नाही. तेव्हा ग्रुपमध्ये सतत हसण्याचे इमोजी भरभर येत होते. हे सगळं वाचून प्रीतीच्याही चेहऱ्यावर हसू येतं. ती लगेच टाईप करते, बस पण आता उत्साह बाजूला ठेवा आणि झोपा. उद्या फोटो काढायला एनर्जी हवी, समजलं ना. जेवण झाल्यानंतर प्रीती बेडवर बसलेली असते. रूममध्ये हलका प्रकाश असतो. उद्या प्रवास असल्याने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर पप्पांचा फोन येतो. प्रीती लगेच हसत फोन उचलते. हॅलो पप्पा. तेव्हा पप्पा प्रेमळ, काळजीने भरलेल्या आवाजात म्हणतात, प्रीती बेटा काय झालं, तयारी झाली का, तुम्ही सगळे तयार आहात ना उद्या नागपूरला यायला. तेव्हा प्रीती ही आनंदाने म्हणते, हो पप्पा सगळी तयारी झालेली आहे. आणि हो सगळेजण खूपच एक्सायटेड आहेत. सगळ्यांना नागपूरला यायची खूप उत्सुकता लागली आहे. पप्पाही हसतच म्हणतात, हे ऐकून मला खूपच आनंद होत आहे. सगळे आपल्या घरी येणार ही भावना काही वेगळीच असते. खरंच प्रीती, कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा तुम्ही सगळे नागपूरला येता असं झालंय आता. तेव्हा प्रीतीच्याही चेहऱ्यावर प्रेमळ हसू पसरतं. बस पप्पा, अजून थोड्याच तासांची गोष्ट आहे. आम्ही सगळे वेळेवर पोहोचू, काळजी करू नका. तेव्हा पप्पा हलक्या आवाजात म्हणतात, ठीक आहे बेटा, झोप आता, उद्या लवकर उठायचं आहे. प्रीती हसतच म्हणते, हो गुड नाईट पप्पा. गुड नाईट बेटा. फोन कट होतो आणि प्रीतीचा चेहरा अजूनच उजळतो. उद्याचा दिवस तिच्यासाठीही खास असणार असतो. खूप रात्र झालेली होती, त्यामुळे सगळीकडे शांतता होती. आणि तिकडे अजून सतीश आणि कार्तिक दोघेही पॅकिंगच करत बसले होते. दोघंही पॅकिंग करता करता एकाच रूममध्ये कपडे फेकत बॅगेत भरत बसले होते. तेव्हा कार्तिक कपड्यांचा ढीग बघतच म्हणतो, अरे सतीश, 2-4 जोड कपडे घेतलं की झालं, पण तू किती घोळ करतोस. तेव्हा सतीश आरशात स्वतःकडे पाहत हसत म्हणतो, घोळ नाही रे कार्तिक, कपडे व्यवस्थित निवडतोय. नागपूरला जायचं आहे. कार्तिक लगेच त्याचा चिमटा काढतो, अरे हो, लग्नाआधी सासरवाडीत मुक्काम आहे ना तुझा, जरा चांगले कपडे घे, चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. सतीश थोडं लाजत हसत म्हणतो, वेडा आहेस का तू, काहीही बोलतोस. कार्तिक लगेच अजून मसाला टाकतो, सतीश, प्रीतीसोबत 8 दिवस मिळाले आहेत तुला, आता तर तुझा हसू थांबणारच नाही. हे ऐकून सतीचा चेहरा पूर्ण लाल होतो, पण हसू मात्र खरंच थांबत नव्हतं. तेव्हा पॅकिंगचे कपडे हातात धरून सतीश म्हणतो, हो खरं सांगू कार्तिक, मी तिच्यासोबत इतके दिवस घालवणार या विचाराने जबरदस्त आनंद झाला आहे मला. कार्तिक लगेच मिश्किल हसत म्हणतो, अरे सतीश, तू काय प्रीतीसोबत हनीमूनला जात नाहीयेस. आपण सगळे ग्रुपने चाललोय नागपूर फिरायला, लक्षात ठेव. तेव्हा सतीश उशीने त्याला मारत असतो. दोघांचं हसून हसून पोट दुखायला लागतं. कपडे पॅक होत आहेत की चिडवणं चालू आहे हे दोघांनाही कळत नव्हतं. शेवटी कार्तिक सतीशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, चल झालं आता, उद्या मोठा दिवस आहे.
फ्लाईट प्रीती नागपूर फुल टू धम्माल होणार. सतीश हसतच बॅग बंद करतो. त्याच्या चेहऱ्यावरचं ते थांबत नसलेलं हसू त्याच्या मनातल्या उत्साहाचं सरळ सरळ प्रतीक होतं. प्रीतीच्या ग्रुपच्या नागपूर ट्रिपसाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.